आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कोकणातला एक जण सारखा भिताडाकडे बघतो, तू कोण 96 कोळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा? जरांगेंचा नारायण राणेंवरून सवाल। भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीत पाडायचा, मनोज जरांगेंचा इशारा। काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू, जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा। राज ठाकरे लपवाछपवीच्याही पुढचे, आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतात, भेटतो असं म्हणतात, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या सगेसोऱ्याच्या मागणीला माझा विरोध, सगेसोरे कुठेही डिफाईन होत नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण देईल, जरांगेंचं समाधान होतच नाहीये, त्यांच्या जास्त अपेक्षा, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा मवियाने आरक्षणासाठी काय केलं ते बघा, आरक्षणासाठी काहीही न करणाऱ्या पवारांच्या नेतृत्वातील उद्धव ठाकरे सरकारला तुम्ही टार्गेट करणार का नाही? गोपीचंद पडळकरांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र घोषित, 50 किलोपेक्षा काही ग्रॅम वजन वाढल्याने तसं आलं समोर। विनेशसह भारतीय क्रीडा विश्वासाठी हा मोठा धक्का। विनेश चॅम्पियन आहे, भारताची गौरव आणि भारतीयांसाठी प्रेरणा आहे, तुझ्या अपात्रतेचं दुःख आहे, अधिक मजबूत होऊ नये, संपूर्ण देश तुझ्या सोबत, पंतप्रधान मोदींचं ट्विट।